बिहारमधल्या सरना जिल्ह्यात छपरा गावी एक मुस्लिम मुलीने हिंदू मुलावरच्या प्रेमाखातर घरातून पळून जाऊन त्याच्याशी विवाह केला। मुलीच्या कुटुंबियांनी तिचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली। मात्र मुलगा आणि मुलगी दोघांनी माध्यमांसमोर येऊन हकीकत सांगितली। आम्ही दोघांनी आमच्या इच्छेने मंदिरात विवाह केला आहे असं त्यांनी सांगितलं। आता प्रियकराबरोबर पुढचं आयुष्य घालवणार असल्याचं मुलीने सांगितलं। आपल्या कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याचं सांगून त्या दोघांनी त्यांच्यावर आरोपही केले आहे। ही आगळीवेगळी प्रेम कहाणी छपरा गावातल्या रिविलगंज इथली आहे। धर्माच्या भिंती आड न येऊ देता दोघांनी आपल्या प्रेमाचं रूपांतर विवाह बंधनात केलं आहे। घटना अशी आहे की संजीव कुमार जलेशो प्रसाद राहणार देवरिया गाव रिविलगंज सारन याचं रुबी खातून राहणार जलालपूर हिच्यावर 6 वर्षांपासून प्रेम होतं। मात्र कुटुंबियांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता। त्यामुळे 8 एप्रिल रोजी दोघांनी घरातून पळून जाऊन दिल्लीतल्या एका मंदिरात विवाह केला आणि पती पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केला। या प्रकरणातले संजीव कुमार आणि रुबी खातून यांनी सांगितलं की आम्ही दोघेही सज्ञान आहोत आणि स्वइच्छेने हा विवाह केला आहे। दरम्यान कुटुंबियांकडून अपहरणाची तक्रार दाखल झाली होती। त्यामुळे रुबी हिचे सासरे आणि दीर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र माध्यमांसमोर आल्यानंतर रुबी हिने तिच्या अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचं स्पष्ट केलं। आपण स्वइच्छेने हा विवाह केला असल्याचं सांगितलं। पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी ती दिल्लीतून बिहारमध्ये येणार असल्याचे तिने सांगितलं। या प्रकरणात संजीव कुमार याच्या भावाला आणि वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल त्यांना सांगितलं की त्याने स्वइच्छेने हा विवाह केला असून त्याच्या कुटुंबियांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। त्याच्या कुटुंबियांना या विवाहाबद्दल काहीच माहिती नव्हतं। आपल्या कुटुंबियांची सुटका करावी अशी मागणी त्याने केली आहे। पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी सांगितलं की या घटनेतल्या सगळ्या बाजू समजून घेतल्या जातील आणि तपासाअंती या घटनेवर भाष्य केलं जाईल। धर्माच्या भिंती समाजात अजूनही दिसत असताना बिहारसारख्या राज्यातल्या एका लहानशा गावात प्रेमाखातर धर्माच्या भिंती ओलांडूनही नातं नव्याने गुंफलं जातं अशी उदाहरणं क्वचित दिसतात।